रंभा मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर माही ही रमा नाही आणि रमा अखेर सगळं इरावतीचं सत्य सांगताना आपल्याला दिसणार आहे। आणि धक्के मारून अक्षय आता त्या इरावतीला आणि माहीला सुद्धा घराबाहेर काढणार आहे। चला तर मग आजच्या या आपल्या भागाला आपण सुरुवात करूया। तर आता अक्षय जो असतो तो घरात असणाऱ्या रमाला पाहतो, तर त्याला तिच्याकडे पाहून जरा वेगळंच फिलिंग येत असतं। कारण का माही रात्री बियर पियालेली असते, त्यामुळे तिला स्वतःच्या पायावर आता धड उभं सुद्धा राहता येत नसतं। इरावती कसं बसं तिला सावरून घेत असते, तर अक्षय विचारत असतो की काही सिरियस झालंय का, ही अशी का वागत आहे, ही एकदमच विचित्र का चालत आहे, असे तसे प्रश्न जे आहेत ते आता विचारले जात असतात। आणि त्याच वेळेला आता पार्वती आजी जी असते ती सगळं काही कसं तरी मिटवायचा प्रयत्न करत असते आणि अक्षयला म्हणत असते की काही नाही, तिला थोडी ग्लॅनी आली असेल, सगळं काही नीट होईल, तू एक काम कर, तू कामावर जा, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस। आणि पार्वती आजी अक्षयला तिकडनं जायला सांगते। तर त्यानंतर आता अक्षय आणि त्यासोबत अभि हे दोघंही जण बाहेर बोलत असतात। त्याच वेळेला अक्षयला थोडा संशय आलेला असतो, तो म्हणजे इरावतीवर। आणि त्यामुळेच तो आता अभिला विचारत असतो की या इरावतीचं नेमकं काय चाललंय रे, तुला काही माहिती आहे का? तर अभि म्हणत असतो की कशाबद्दल बोलतोयस तू, मला कळत नाही आहे। तर अक्षय म्हणत असतो, अरे गेस्ट हाऊसमध्ये तिचं काय काम असतं, सारखं सारखं ती गेस्ट हाऊसमध्ये काय सामान वगैरे ठेवत असते, तेच मला कळत नाही, जरा सांगशील का जरा मला? तर जास्त ती गेस्ट हाऊसमध्ये दिसे। तर आता अभि सांगत असतो, अरे तिने काहीतरी रॉ मटेरियल ठेवलेलं आहे गेस्ट हाऊसमध्ये, ती तेच सांगत होती की तिचं रॉ मटेरियल आहे, मग ती त्या गेस्ट हाऊसचा यूज करते। पण आता अक्षयला काहीतरी वेगळं संशयास्पद वाटत असतं, म्हणून आता अक्षय म्हणतो की आपण जरा जाऊन बघूया तर ती नेमकं काय ठेवते आहे त्या गेस्ट हाऊसमध्ये। आणि म्हणूनच आता दोघंही जण त्या गेस्ट हाऊसकडे जायला निघतात आणि दार वाजवतात। तिथे रमा जी असते ती दार उघडते, तिला काहीच माहीत नसते की कोण आलंय, म्हणून ती आता एकदमच दार उघडायला जाते। आणि जेव्हा ती आता दार उघडायला जाते ना, तेव्हा समोर पाहते तर काय, समोर जे आहे ते अक्षय आणि अभि आलेले असतात। अक्षय आणि अभि जेव्हा रमाला पाहतात तर रमाने 2 वेण्या घातलेल्या असतात आणि त्यासोबत रमाचा ड्रेससुद्धा आता वेगळा असतो। आणि हे सगळं काही आता अक्षय पाहतो। अक्षयला हे सगळं बघून खूप मोठा धक्काच बसतो। अक्षय म्हणत असतो की हे सगळं काही काय चालवलं आहे, मगाशी मी घरातनं निघताना तुला धड उभंही राहता येत नव्हतं आणि आता तू व्यवस्थित उभीही आहेस, आणि हा ड्रेस आणि या 2 वेण्या सगळं काही वेगळं कसं काय, आता तर तू तिकडे होतीस आणि मग इकडे कशी आलीस, असे अनेक प्रश्न आता अक्षयला पडलेले असतात। त्याच वेळेला आता अक्षय विचारच करत असतो की हे सगळं काय आहे। तर अभिसुद्धा म्हणत असतो की काही झालं आहे का अक्षय? अक्षय म्हणत असतो, अरे आता ना हिला धड चालता सुद्धा येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं आणि ते 2 वेण्या वगैरे घालून उभी आहे, काय चाललंय का हिचं, हेच म्हणतोय मी तिला। तर आता लगेच तिथे इरावती येते आणि इरावती जी आहे ना ती आता सगळं काही सावरायचा प्रयत्न करत असते। म्हणजेच आता इरावती येते आणि इरावती आता सगळी बाजू मांडत असते आणि म्हणत असते की अरे काय नाही रे, मीच तिला माझ्या कामासाठी घेऊन आले, म्हटलं थोडं इथे येईल तर थोडा वेळ तरी जाईल ना तिचा, थोडं कामामध्ये लक्ष विचलित होईल, आणि म्हणूनच मी तिला इथे आणलं होतं, माझ्यासोबत तेवढंच काम करेल असं म्हटलं, म्हणून मी तिला घेऊन आले, असं देखील आता ती बोलू लागते। आणि ज्या वेळेला ती असं सगळं काही बोलत असते तेव्हा खरं तर अक्षयचा या सगळ्या गोष्टीवर विश्वास नसतो। तरीसुद्धा इरावती म्हणते, तर तो म्हणत असतो की जाऊ दे, ही म्हणते तर नक्कीच हे लोक काहीतरी करत असतील, काम असेल काहीतरी, असा तो विचार करत असतो। आणि आता जे काही चाललेलं असतं त्यावरनं थोडाफार त्याला संशय येत असतो, कारण त्याला माहिती असतं की घरात रमा जी होती तिला तर स्वतःच्या पायावर उभं सुद्धा राहता येत नव्हतं, आणि ही कशी काय इतकी ताटपणे उभी राहते, त्यामुळेच तिला आता खूप जास्त त्याला धक्का बसलेला असतो। इरावतीने जरी काही सांगितलेलं असलं तरीसुद्धा आता त्याच्या कानांवर विश्वासच बसत नसतो। त्यानंतर तो आता घरी जातो आणि घरी जाऊन पाहतो तर काय, समोर असलेल्या रमाला पाहून त्याला खूप मोठा धक्का बसतो। कारण इरावती सोबत जी रमा असते ती रमा तर इथे नसतेच, कारण त्या रमाने तर 2 वेण्या घातलेल्या असतात। आणि तो जेव्हा तातडीने घरी येतो आणि घरी येऊन पाहतो तर काय,
त्या रमाने 2 वेण्या नाही तर चक्क आता ते केस मोकळे सोडलेले असतात आणि ड्रेसचा कलरही वेगळा असतो। त्यामुळे आता अक्षयच्या मनात प्रश्नचिन्ह उभा राहतो की नेमकं माझ्या बाबतीत हे होतंय तरी काय। तिथे पाहिलं तर तिने 2 वेण्या घातल्या होत्या, आता घरी आलो तर हिने मोकळे केस सोडलेत। काय चालू काय आहे हे सगळं, असाच आता इथे अक्षय विचार करत असतो। त्याच वेळेला त्याला इरावतीचं बोलणं आठवतं। इरावतीने सांगितलेलं असतं की अरे तिला मी माझ्या मदतीला आणले, थोडा वेळ माझ्यासोबत घालवावा आणि त्याचसोबत थोडा टाईमपासही होईल म्हणून। पण आता हे चाललंय तरी काय। अभिलासुद्धा आता हे सगळं काही अक्षय सांगतो। अभिला सांगतो अक्षय की मला ना थोडा संशय येतोय, काहीतरी नक्कीच आहे, इरावतीनं आपल्यापासून काहीतरी लपवते। अभि म्हणत असतो हे तर मला कधीपासून वाटतंय असं, कारण का तिच्या ज्या काही सध्याच्या हालचाली चालल्या आहेत ना, सगळ्यांसोबत वेगवेगळं वागणं, त्यामुळे मला संशय येतोच आहे की काहीतरी आहे, कुठेतरी पाणी मुरतंय असं देखील अभि आता अक्षयला बोलू लागतो। तर अक्षय म्हणत असतो की हो ना, मला सुद्धा तोच डाऊट येतोय की काय चाललंय नेमकं, कळायला मार्ग लागत नाही आहे। आता इथे अभि आणि अक्षय दोघेही जण बोलत असतात। तर अभिला अक्षय सांगतो की कामाचा आजच्या दिवस तू ॲडजस्ट कर, मी नाही या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावतोस की काय चाललं आहे नेमकं, कारण घरात वेगळंच काहीतरी दिसते आणि बाहेर आल्यावर वेगळंच काहीतरी, त्यामुळे मला बघू देच। आणि त्यामुळे आता अक्षय जो आहे तो आता त्या माहीकडे जातो आणि तो आता ठरवतो की या माईला तर आता बरं वाटत नाही, म्हणजेच त्या रमाला, त्या रमाच्या केसांची अवस्था, ह्या रमाच्या तोंडाची अवस्था बघून त्याला वाटतं की हिला कसं तरी वाटतंय, तर हिला आता आपण डॉक्टरकडेच न्यायला हवं। त्याच्या त्या मनात आता चाललेलं असतं की हिला जेव्हा डॉक्टरकडे घेऊन जाईल ना, तेव्हाच खऱ्या सत्याचा उलगडा होईल, काय चाललं आणि काय नाही ना ते समजेल। आणि म्हणूनच ते आता अक्षय विचार करतो आणि त्या माहीला सांगत असतो की चल रमा, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला हवं, तुझी अवस्था मला बघवत नाही आहे, कारण का तुला खूप जास्त त्रास होतोय। पण इथे ही जी माही असते ती ऐकायला तयार नसते, कारण ती ऑलरेडी प्रेग्नंटच नव्हती आणि जर ही आता डॉक्टरांकडे गेली याच्यासोबत तर आपलं भांडं फुटेल हे तिला माहिती असतं, म्हणूनच ती नकार देत असते। पण आता अक्षय जो आहे तो जोर जबरदस्तीच करतो, कारण ऑलरेडी रमा आणि इरावती ज्या असतात त्या गेस्ट हाऊसमध्ये असतात। इरावती ह्या वेळेला इथे वाचवायला आलेली नसते, त्यामुळे आता खूप मोठ्या चक्रव्यूहात आता माही अडकलेली असते। अक्षय तिचा ऐकायला तयार नसतो। अक्षय म्हणत असतो की आता मी बायाच्या बाबतीत कोणताही अलगर्जीपणा करणार नाही आहे, कारण तुला जो काही त्रास होतोय तो मला दिसतोय, तू आता कोणत्याही एकदा व्यवस्थित अवस्थेत नाही आहे, तुला डॉक्टरांची गरज आहे, चल। तर इकडे मात्र आता पार्वती आजी या सगळ्याला नकार देत असते। पार्वती आजी अक्षयला म्हणत असते की काय गरज आहे एवढंच झालं की डॉक्टरांकडे जायची, आमच्या वेळेला तर सगळं काही व्यवस्थित मॅनेज करतच होतो की आम्ही काय सतत उठून डॉक्टरांकडे जात होतो का। पण इथे मात्र माहीची अवस्था आजीला माहिती असते, कारण आजीला माहिती असते की ती रात्री दारू पियाली आहे आणि त्याच अक्षयला जर कळलं तर तो खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, हे सुद्धा त्या आजीला माहिती असतं। आणि म्हणूनच आजी अक्षयला त्या डॉक्टरांकडे जायला नकार देत असते। पण अक्षय कसं लागतोय, अक्षय आता डायरेक्ट त्या माहीला डॉक्टरांकडे घेऊन जातो। आणि त्याच वेळेला आता माही जेव्हा डॉक्टरांकडे जाते तेव्हा माहीला डॉक्टर चेक करतात आणि तेव्हा डॉक्टरांना कळून चुकतं की ही माही जी आहे ती दारू पियालेली आहे आणि तिच्या तोंडातनं तिच्या अंगावरनं सगळा काही आता स्मेल येत असतो, तो म्हणजे दारूचा। हे सगळं जेव्हा डॉक्टरांना कळतं तेव्हा डॉक्टर तिच्याकडे पाहत राहतात आणि त्याचबरोबर तिने रात्री स्मोकिंगसुद्धा केलेलं असतं। तर आता डॉक्टर मुद्दा म्हणून अक्षयला विचारतात की काल तुम्ही कोणत्या पार्टीला वगैरे गेला होतात का। अक्षय म्हणतो की नाही मॅडम, असं तुम्ही का म्हणताय, काल आम्ही बाहेर गेलो होतो पण आम्ही कुल्फी खाल्ली होती रात्री बाहेर, बाकी काही नाही, त्या कुल्फीने काही त्रास होतोय का मॅडम। पण डॉक्टर म्हणत असतात की नाही, त्या कुल्फीमुळे काहीच नाही, खरं तर त्यांना ड्रिंक दिली गेलेली आहे, ड्रिंकमुळे त्यांना त्रास होतोय। आता ड्रिंक म्हटल्यावर अक्षय लगेच त्या रमाला विचारतो काय गं, कधी घेतली होतीस ड्रिंक आणि हे सगळं कधीपासनं। तर आता तिला काय बोलावं ही सुचत नाही, कारण ती माही असते आणि त्या माहीला ड्रिंक वगैरे घ्यायची सवय असते। तर तिला विचारलं जाते की तुम्हाला काही डोहाळे वगैरे लागलेत का। तर आता त्या माहीलासुद्धा हे काय बोलावं कळत नसतं, कारण का तिला काही ती प्रेग्नेंट नसते मुळात आणि त्यामुळे तिला काहीच कळत नसतं। डॉक्टर तिला आता चेक करतात आणि डॉक्टरांना थोडा संशयसुद्धा येत असतो की काहीतरी गडबड आहे, पण ते ओपनली आता त्या अक्षयसमोर बोलत नसतात, त्या फक्त ड्रिंकबद्दल आता खुलासा करतात। ड्रिंकबद्दल जेव्हा त्या खुलासा करतात तेव्हा अक्षयला प्रचंड संताप होतो आणि त्याच वेळेला ते डॉक्टर ज्या असतात त्या म्हणत असतात की यांनी स्मोकिंगसुद्धा केलेलं आहे असं वाटतंय, कारण
त्यांना जो काही त्रास होतोय ना तिथून मला समजत आहे आणि प्रेग्नेन्सीचं बोलाल तर असं बोलून तर तिथेच थांबतात. तर इथे मात्र माही डोळ्याने त्यांना इशारा करते, त्याबरोबर त्या पुढे काहीच बोलत नाही. तर अक्षयला मात्र प्रश्न पडलेला असतो की हे नेमकं काय चाललंय, म्हणून आता अक्षय माहीला घेऊन घरी येतो. त्याच वेळेला आता इकडे इरावती टेन्शनमध्ये असते. तिला वाटत असतं की माहीने काहीतरी मॅनेज केलं असेल, अक्षयला काही समजलं नसेल. पण जेव्हा आता अक्षय घरी माहीला घेऊन येतो तेव्हा गाडीतून येत असताना त्याच्या डोक्यात अनेक विचार सुरू असतात की नक्कीच काहीतरी गडबड आहे, नक्कीच ही माझी रमा नाही आहे. कारण का माझी रमा दारूला प्रचंड विरोध करणारी, तिला त्याचा वासही सहन होत नाही आणि ही दारू पिऊन बसली आणि ते सुद्धा कधी, काल तरी माझ्यासोबतच होती, पूर्ण रात्र माझ्याबरोबर झोपली होती, मग ही दारू कधी पियाली असेल. आता अक्षय काय करतो, पुन्हा एकदा गेस्ट हाऊसमध्ये जातो. गेस्ट हाऊसमध्ये दार उघडते रमा, तर बघतो तर काय, इतर 2 महिन्यांमध्ये डॉक्टरकडनं आणल्यानंतर रमाने वेगळाच ड्रेस घातलेला असतो आणि इथे ही जी रमा असते तिने वेगळाच ड्रेस घातलेला असतो. त्या 2 महिन्यात तिकडे तिने केस सोडलेले असतात. त्यामुळे अक्षयला कळत चुकतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. तो आता रमाच्या रूममध्ये जातो, त्या गेस्ट हाऊसमध्ये, आणि रमाला म्हणतो की खरं मला उत्तर हवं आहे की नेमकी तू कोण आहेस. तर रमा आता सांगू लागते की मी तुमचीच रमा आहे. खरं तर मला इथे ब्लॅकमेल करून आणलं गेलेलं आहे, का तर आपलं बाळ ह्यांना हवं आहे. तुमच्याबरोबर जी राहते ती माही आहे आणि इरावती आत्या ज्या आहेत त्या खरं तर मला ब्लॅकमेल करतायत. त्यांना ही घरची प्रॉपर्टी हवी आहे आणि त्यांनी त्यासाठी त्या माहीचा वापर केलेला आहे आणि आता त्या माहीला मला सांगतायत की तिला बाळ द्यायचं आणि ती माहीच तुमच्यासोबत कायम आयुष्यभर राहील आणि तुम्ही इतके दिवस त्या माहीसोबत संसार करत आहात, असं देखील रमा बोलू लागते. अक्षयला आता या सगळ्या गोष्टीचा संताप आलेला असतो, कारण का त्याच्यासोबत इतकी मोठी फसवणूक झालेली असते. त्यामुळे आता त्याने कळून चुकलेलं असतं की ह्या सगळ्याच्या मागे या इरावतीचा हात आहे. त्यामुळे आता तो ठरवतो की काही झालं तरी या इरावतीला घरात ठेवायचं नाही, या इरावतीला घराच्या बाहेर काढायचं. पार्वती आजीकडे तो जातो आणि त्याच वेळेला आता पार्वती आजीकडे गेल्यानंतर रमा म्हणत असते की या सगळ्याची पूर्ण खात्री पार्वती आजीला सुद्धा आहे. आणि जेव्हा तो पार्वती आजीचं नाव घेतलं जातं तेव्हा मात्र अक्षय पार्वती आजीवर देखील संतापतो, कारण त्याला माहिती असतं की ही पार्वती आजी कुठच्याही थराला जाऊ शकते. तिला रमा तशी पहिल्यापासून नको होती आणि म्हणूनच तिने रमाला बाहेर काढून माहीला ह्या घरात आणलेलं आहे. पण हे सगळं कशासाठी आणि हे सगळं करण्यामागचं काय कारण आहे जाब देखील अक्षय आता विचारत असतो. त्यामुळे आता पार्वती आजी शांतच राहते, तिला कळत असतं की काय बोलावं. परंतु आता अक्षयने ठरवलेलं असतं की एकतर तो या घरात रमासोबत राहील, नाहीतर या इरावतीला घराच्या बाहेर काढेल. तर तुम्हाला काय वाटतं की अक्षय रमाला घेऊन घराबाहेर पडेल का, की इरावतीलाच घराबाहेर काढेल. इरावतीला जर घराबाहेर काढलं तर रमा आणि अक्षय सुखाने संसार करताना आपल्याला दिसणार आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.